सिंदखेड राजा येथील राजमाता जिजाऊ यांच्या स्मारकाला मिळणार नवी झळाळी। आमदार शशिकांत शिंदे यांनी भारतीय पुरातत्व विभागाशी केली चर्चा। त्याग, संस्कार आणि दूरदृष्टीने स्वराज्याचे बीज रोवणाऱ्या राजमाता जिजाऊ यांच्यामुळेच हिंदवी स्वराज्याचा सुवर्ण इतिहास घडू शकला। सिंदखेड राजा या त्यांच्या जन्मभूमीतील स्मारकाची अवस्था योग्य नाही, याबाबतीत तातडीने पावले उचलून स्मारकाला झळाळी द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी केल्यानंतर अवघ्या काही तासातच भारतीय पुरातत्व विभागाने थेट मुंबईतून यंत्रणा गतिमान करत नगरपालिकेच्या वतीने प्रस्ताव सादर करण्याची सूचना केली। छत्रपती शिवाजी महाराजांचा एक मावळा या नात्याने मा जिजाऊ साहेबांच्या स्मारकासाठी योगदान देता आले याचा आनंद असल्याचे आमदार शिंदे यांनी सांगितले। या संदर्भात आमदार शिंदे यांनी बुधवारी सकाळी 10 वाजता कोरेगाव येथील पत्रकारांना माहिती दिली। मराठवाड्यातील जालना आणि बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर असलेल्या आमदार शिंदे यांनी मंगळवारी सायंकाळच्या सुमारास सिंदखेड राजा येथील पवित्र भूमीवर राजमाता जिजाऊ मासाहेबांच्या जन्मस्थळी भेट दिली। यावेळी राजमातांचे वंशज श्रीमंत शिवाजीराजे जाधव, माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे, ॲडव्होकेट रोहिणीताई खडसे, पक्षाच्या जिल्हाध्यक्ष रेखाताई खेडेकर, तालुकाध्यक्ष राजेंद्र अंभोरे, नगरसेवक श्यामभाऊ मैत्री, विजूभाऊ तायडे, नरूभाऊ तायडे, बबन मस्के, मराठा सेवा संघाचे उपाध्यक्ष डॉक्टर बालाजी कळकुंबे, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष ज्योतिताई जाधव, सीताराम चौधरी, जगन्नाथ सहाने, सतीशभाऊ काळे यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते। डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी स्मारकाच्या अवस्थेबाबत सांगितल्यानंतर मासाहेबांच्या स्मारकाची पाहणी करून तातडीने याबाबत भारतीय पुरातत्व विभागाचे मुंबई येथील वरिष्ठ अधिकारी तेजस गर्ग यांना थेट मोबाईलवरून कॉल करून स्मारकाबाबतची माहिती दिली। पुरातत्व विभागाला मर्यादा असल्याने आणि स्थानिक नगरपालिका क्षेत्र असल्याने नगरपालिकेच्या माध्यमातून या स्मारकाची देखभाल दुरुस्ती केली जावी अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली। नगरपालिका या विषयात सकारात्मक असल्याचेही निदर्शनास आणून दिल्यानंतर गर्ग यांनी आपल्या विभागातून सर्व माहिती घेतल्यानंतर आमदार शशिकांत शिंदे यांच्याशी मोबाईलद्वारे पुन्हा संपर्क साधून स्मारकाच्या दुरावस्थेबाबत वस्तुस्थिती असल्याचे स्पष्ट केले। मात्र वैभव संगोपन योजनेच्या माध्यमातून सिंदखेड राजा नगरपालिकेने तातडीने प्रस्ताव सादर करावा, याबाबत प्रस्ताव तपासून घेऊन सकारात्मक निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही दिली। छत्रपती शिवरायांचा मावळा या नात्याने आमदार शशिकांत शिंदे यांनी मासाहेबांच्या स्मारकाविषयी लक्ष घातल्याने केवळ अर्ध्या तासात हा विषय मार्गी लागू शकला आहे। या संदर्भात पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखा अद्वितीय व्यक्तिमत्व घडवणाऱ्या या प्रेरणामूर्ती मातोश्रींना नतमस्तक होऊन वंदन करण्याचे भाग्य लाभले। आजही त्यांचे विचार व कर्तृत्व प्रत्येक पिढीला नवा आत्मविश्वास, प्रेरणा आणि दिशा देतात। त्यांच्या स्मारकाचे संगोपन करणे हे आम्ही आमचे आद्य कर्तव्य मानतो आणि त्याप्रमाणे यापुढे आम्ही कार्यरत राहू असा शब्द त्यांनी दिला। पक्षाच्या वतीने लवकरच सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांना निवेदन सादर केले जाणार आहे। त्यांनी हा विषय लवकरात लवकर मार्गी लावावा यासाठी चर्चा देखील केली जाणार आहे। त्याचबरोबर विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनामध्ये या संदर्भात प्रश्न उपस्थित करून राज्य सरकारला तातडीने या विषयात लक्ष घालण्यास सांगितले जाईल। कोणत्याही परिस्थितीमध्ये हे स्मारक चांगले राहिले पाहिजे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार शशिकांत शिंदे यांनी सांगितले। पुरातन विभागाच्या आधिपत्याखाली मला वाटतं ही वास्तू आहे, हा किल्ला आहे आणि तिथे निगराणी केली जात नाही, गवतं उगवलेली आहे। मग कशासाठी हा विभाग पाहिजे? त्यांनी नियंत्रण ठेवावं। माझी मागणी अशी असेल की एक तर त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा तरी द्यावी, नाही तर नगरपालिका इथं आहे, नगरपालिकेला या ठिकाणची निगराणी किंवा त्याची वास्तूची जतन करण्याच्या संदर्भातली जबाबदारी द्यावी। मी 100% आशिष शेलार या ठिकाणी ह्या खात्याचे मंत्री आणि चांगले मंत्री आहेत, त्यांच्याकडे हा विषय निदर्शनात आणेल। इथले स्वतःचे या ठिकाणी असलेले सगळे फोटो गोळा करून मी त्यांच्यावर बैठक शिंदे साहेबांच्या, रेखाताईंच्या उपस्थित लावण्याचा प्रयत्न करेल, किंबहुना त्यांना या भागामध्ये येण्याच्या संदर्भामधला निमंत्रण पण देईन, जेणेकरून सत्य परिस्थिती बघितल्यानंतर पुरातन विभागाने तिथे खर्च करावा, नाही असं नाही, परंतु तो करत असताना निगराणी करण्याची जबाबदारी नगरपालिकेला दिली, काही अटी शर्ती देऊन, तर मला वाटतं बऱ्याच ठिकाणी असे निर्णय झालेले आहेत। तसं झालं तर एक चांगल्या प्रकारचं हितलं जे पवित्रता आहे ती राखण्यासाठी यश येईल।
कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागात पिंपोडे खुर्द येथे विद्यार्थ्यांनी रोखली एसटी बस. पासधारक विद्यार्थ्यांसाठी बसेस थांबत नसल्याचा केला आरोप. कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील महत्वपूर्ण गाव असलेले आणि सातारा लोणंद पुणे महामार्गावरील पिंपोडे खुर्द येथे अनेकदा मागणी करून देखील एसटी बसेस थांबत नसल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी बुधवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास एसटी बस रोखून धरत संताप व्यक्त केला. साताऱ्याकडे धावणाऱ्या सर्व एसटी बसेस या पिंपोडे खुर्द वॉटर स्टेशन आणि देऊर या ठिकाणी थांबत नसल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून या तक्रारी होत असूनही महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सातारा विभागीय कार्यालयाने अथवा सातारा, कोरेगाव, फलटण आणि पारगाव खंडाळा आगार व्यवस्थापनाने कोणतीही दखल घेतलेली नाही. त्यामुळे पिंपोडे खुर्द येथील निलेश कदम व इतर विद्यार्थ्यांनी मिळून नीरा सातारा मार्गावरील एसटी बस रोखून धरली आणि आपल्या समस्या निदर्शनास आणून दिल्या. विद्यार्थ्यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली. त्यामुळे परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची माहिती मिळताच वॉटर स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश माने यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांशी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संवाद साधत परिस्थिती नियंत्रणात आणली. हा प्रश्न महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देऊन योग्य ती कारवाई केली जाईल अशी ग्वाही दिली. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी स्पष्ट इशारा दिला की पुढील काळातही जर साताऱ्याकडे जाणाऱ्या बसेस पिंपोडे खुर्द वॉटर स्टेशन आणि देऊर येथे जर थांबल्या नाहीत तर आणखी मोठे आंदोलन उभे करण्यात येईल. विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे ग्रामीण भागातील दैनंदिन प्रवासाचा प्रश्न गंभीर बनला असून आता महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी कोणती ठोस भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. ग्रामरोजगार विकास युनियनचे 17 सप्टेंबरपासून राज्यव्यापी काम बंद आंदोलन. कोरेगाव तालुक्यात प्रशासनाला सादर केले निवेदन. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाच्या विकासामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामरोजगार सहाय्यकांकडे राज्य शासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. शासनाने मानधनासह इतर सुविधा देण्याबाबत परिपत्रक काढले, मात्र त्याची अद्याप अंमलबजावणी न झाल्याने ग्रामरोजगार सहाय्यक आर्थिक विवंचनेत आहेत. या संदर्भात शासन दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ 17 सप्टेंबरपासून राज्यव्यापी काम बंद आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. युनियनचे कोरेगाव तालुका अध्यक्ष CN तथा चंद्रकांत कांबळे, उपाध्यक्ष मनोहर वीर, सचिव विठ्ठल भोसले यांच्यासह ग्रामरोजगार सहाय्यकांनी तहसीलदार डॉ. संगमेश कोडे, तालुका कृषी अधिकारी ज्ञानदेव जाधव आणि कोरेगाव पोलीस ठाण्यात बुधवारी दुपारी 1:30 वाजता निवेदन सादर केले असून त्यामध्ये आपल्या प्रलंबित मागण्यांविषयी उल्लेख केला आहे. ग्रामरोजगार सहाय्यकांना पूर्ण वेळेत सेवेत घेऊन त्याबाबत शासन निर्णय जाहीर करावा, स्वतंत्र वेतन श्रेणी लागू करून त्याबाबत शासन निर्णय जाहीर करावा, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेला स्वतंत्र यंत्रणा म्हणून मान्यता द्यावी, शासनाच्या परिपत्रकाची तात्काळ प्रभावाने अंमलबजावणी करावी, विमा कवच उपलब्ध करून द्यावे, अनुकंपा तत्वावर नोकरीचा निर्णय लागू करावा आदी मागण्या असून शासन या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ काम बंद आंदोलन केले जाणार असल्याचे CN कांबळे यांनी सांगितले. या निवेदनावर राजेंद्र चव्हाण, संतोष पोळ, महादेव पवार, गणेश आडागळे, नवनाथ घोरपडे, विठ्ठल भोसले, गणेश पवार, दीपक बोडके, मंदा जाधव, मनोहर वीर, विष्णू बोधे व सचिन जगताप यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. आमदारांनीच घेतला पुढाकार. स्वतः स्वच्छतेची टीम पाठवून कराडच्या उपजिल्हा रुग्णालयाची करून घेतली स्वच्छता. रुग्णांच्या आणि नातेवाईकांच्या तक्रारीचा केंद्रबिंदू झालेल्या कराडच्या उपजिल्हा रुग्णालयातील समस्या संपता संपेना झाल्या आहेत. अस्वच्छतेचे माहेरघर बनलेल्या या उपजिल्हा रुग्णालयाची दस्तूर खुद्द आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या सूचनेनुसार कृष्णा रुग्णालयाच्या स्वच्छताविषयक टीमने स्वच्छता करून दिली आहे. त्यांच्या या कृतीने रुग्ण आणि नातेवाईकांनी मोठा आनंद व्यक्त केला आहे. या संदर्भात उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारातून बुधवारी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार कराडच्या उपजिल्हा रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर रुग्ण शहरातून आणि ग्रामीण भागातून उपचारासाठी येतात. त्यापैकी अनेकांची आर्थिक परिस्थिती नसल्याने ते तिथेच उपचार घेतात. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे उपजिल्हा रुग्णालय म्हणून ख्याती असलेल्या या रुग्णालयाकडे जिल्हा शल्य चिकित्सकापासून आरोग्यमंत्र्यांपर्यंत कोणाचेही लक्ष दिसून येत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सातत्याने रुग्णालयाविषयी आणि रुग्णालयाच्या प्रशासनाविषयी आंदोलने होतात, मात्र 2 दिवस कामकाज सुरळीत होते. त्यानंतर पुन्हा एकदा जुन्या पद्धतीनेच कामकाज केले जाते. त्याचा थेट फटका रुग्णांना बसतो. कराड उपजिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी तेथील अस्वच्छतेबाबत आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्याकडे तक्रार करून वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली. शासकीय आरोग्य अधिकाऱ्यांना सूचना देऊन तेथील स्वच्छता होईल याची सुतराम शक्यता नसल्याने स्वतः आमदारांनी आपल्या
कृष्णा रुग्णालयातील स्वच्छताविषयक टीम तातडीने साहित्यासह पाठवून दिली आणि रुग्णालयाची अंतर्गत स्वच्छता करून घेतली. आमदारांनी तात्काळ कार्यवाही करत रुग्णांच्या आरोग्याची दृष्टीने स्वच्छतेला प्राधान्य देत तातडीने स्वच्छतेची कामे करून घेतली. रुग्णांना स्वच्छ व सुरक्षित वातावरण मिळावे यासाठी रोजच्या रोज स्वच्छतेची कार्यवाही व्हावी असे आदेशही त्यांनी संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले आहेत. सर्वसामान्य रुग्णांच्या आरोग्यविषयक गोष्टींना प्राधान्य देणाऱ्या आमदारांच्या या कृतीबद्दल सर्वत्र आनंद व्यक्त केला जात आहे. मान तालुक्यातील रानंद गावात वृद्ध महिलेचा खून, पोलिसांकडून तपास पथके रवाना. मान तालुक्यातील रानंद गावच्या हद्दीतील ओसाड हेळकर पठारावर सोमवारी रात्री एका वृद्ध महिलेचा निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हिराबाई दाजी मोटे वय 75 असे या महिलेचे नाव आहे. अज्ञात व्यक्तीने डोक्यात दगड घालून त्यांचा खून केला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दहिवडी पोलीस ठाण्यातून बुधवारी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार संगीता खाशाबा कोळेकर या रात्री घरी गेल्या असता हिराबाई या घरात आढळून आल्या नाहीत. त्यांनी भाऊ दत्तात्रय दाजी मोटे यांना याबाबत माहिती दिली. रात्री उशिरापर्यंत शोधाशोध करूनही त्या सापडल्या नाहीत. मंगळवारी सकाळी पुन्हा शोध मोहीम सुरू करण्यात आली. सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास संगीता आणि त्यांचा मुलगा संतोष हे शेतात गेले असता त्यांना हेळकर पठारावर हिराबाई यांचा मृतदेह आढळून आला. त्यांचा मृतदेह पाहून दोघे घाबरले. मृतदेहाची अवस्था पाहून गावकऱ्यांच्या अंगावर शहारे आले. डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या करण्यात आली असल्याने सर्वजण घाबरले आहेत. जमिनीच्या वादातूनच हा खून झाला असावा असा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. खुनाची माहिती समजताच पोलीस पाटील आप्पासाहेब गायकवाड यांनी दहिवडी पोलिसांना माहिती दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्यासोबत शिखर शिंगणापूर दूरक्षेत्राचे हवालदार मोहन हांगे, नंदकुमार खाडे आणि पोलीस कर्मचारी होते. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला. या प्रकरणी पोलीस संशयित आरोपीचा शोध घेत असून त्यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. लवकरच यामध्ये महत्त्वाचे धागेदोरे हाती लागतील असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. मृत हिराबाई यांच्या पश्चात 2 मुले, 2 मुली आणि 6 नातवंडे असा परिवार आहे.